नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। ठाण्यामध्ये LGBT कम्युनिटीची रॅली निघालेली आहे आणि भाजप युवा मोर्चाची आहे ती याला विरोध करताना आपल्याला दिसते। ही संपूर्ण रॅली जर पाहिली असेल तर पाठीमागे ही रॅली जी आहे ती निघालेली आहे आणि आपण स्क्रीनवर पाहता हे सगळे भाजप युवा मोर्चाचे हे सगळे पदाधिकारी आहेत। ते या संपूर्ण या कम्युनिटीची जी रॅली निघालेली आहे LGBT कम्युनिटीची ही जी रॅली निघालेली आहे तिला विरोध करताना दिसून येत आहेत। पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर माझ्या पाठीमागे या गाड्या संपल्यानंतर गाडी आहे आणि त्याच्यामध्ये LGBT समाज कम्युनिटीची जी आहे ती रॅली निघालेली आहे आणि भाजप युवा मोर्चाचे हे सगळे पदाधिकारी जे आहेत ते या सगळ्या गोष्टीचा विरोध करताना आपल्याला दिसत आहे। त्यांच्या हातामध्ये हे बॅनर आपल्याला दिसतात, स्टॉप दिस वल्गरिटी, स्टॉप दिस नॉनसेन्स, अशा प्रकारचे हे असामान्य काम बंद करा, निषेध अशा प्रकारचे बॅनर जे आहेत ते भाजप युवा मोर्चाचे सगळे पदाधिकारी जे आहेत ते दाखवताना आपल्याला दिसत आहेत। ही रॅली जी आहे ही जी रॅली निघालेली आहे ती थांबवा असं भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची जी आहे ती मागणी आहे। त्यामुळे ही रॅली जी जर आपण पाहिली तर ही रॅली जी आहे ती पाठीमागे थांबवण्यात आलेली आहे। भाजपचे सगळे कार्यकर्ते या रॅलीच्या मध्ये उभे राहिलेले आपल्याला दिसून येत आहेत। पोलिसांचा इथे बंदोबस्त आपल्याला दिसतोय आणि ही रॅली जी आहे ती आता इथे पोलिसांच्या माध्यमातून थांबवण्यात आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी आता इंटरफेअर केलेला आपल्याला दिसून येतोय। पाहताय ही जी रॅली निघालेली आहे तिला भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे विरोध केलेला आहे आणि ही रॅली आता इथे तलाव पाहिलं इथे थांबवण्यात आलेली आहे। पोलिसांनी इंटरफेअर केलेले आहे या सगळ्यामध्ये, पोलीस त्यांना समजवताना दिसत आहेत। पुढे जर आपण पाहिलं तर भाजप युवा मोर्चाचे सगळे पदाधिकारी आहेत। अरे ढोल वाले जरा ढोल बजा लो, अरे ढोल वाले। पोलिसांनी ही रॅली इथे थांबवलेली आहे। पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आता हस्तक्षेप केलेला आहे आणि ही रॅली आता तलाव पाहिजे इथे थांबवण्यात आलेली आहे। जर आपण पाहिलं तर पुढे हे सगळे भाजपचे हे जे सगळे पदाधिकारी आहेत ते आपल्याला दिसतात सुचित आणि हे सगळे भाजपचे पदाधिकारी जे आहेत ते या सगळ्या गोष्टींना विरोध करताना आपल्याला दिसून येतात। भाजपचे पदाधिकारी आहेत, काय सांगशील, का थांबवली सगळी रॅली, काय सगळं प्रकरण आहे आज? सर्वप्रथम म्हणजे ठाणा आपल्या सांस्कृतिक शहरासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण भारतामध्ये आपलं नाव ठेवतो आणि अशा ठाण्यामध्ये तेही आज जी 300वी अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याची जयंती आहे आणि त्याच्यामध्ये कमीत कमी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सेवा उपक्रम व लोकांच्या लाभाच्या गोष्टी पूर्ण भाजपतर्फे, इतर समाजसेवी संस्थांतर्फे, मीडियाच्या बांधवांतर्फे चालू आहे। अशा म्हणजे एवढ्या मोठ्या महात्म्याच्या
जयंती निमित्त हे बघा तुम्ही बाजूलाच त्यांचं मंदिर आहे, तिकडेच कार्यक्रम आहे, त्यांच्या समोर ही LGBTQची रॅली. आमचा काय त्या रॅलीला विरोध नाही आणि LGBTQला सुद्धा काही विरोध नाही. तो त्यांना जी 377 अंतर्गत सुप्रीम कोर्टाने जी मान्यता दिली आहे त्यांना त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. पण तसं दारू सिगरेटची ऍडव्हर्टाइजमेंट केली जाऊ शकत नाही. तसंच माझं म्हणणं आहे की हे जे प्रकार आहेत हे तुम्ही हॉलमध्ये करा किंवा तुम्ही एका इव्हेंटमध्ये करा, पण तुम्ही रस्त्यावरती करून लोकांच्या माथ्यात काहीतरी चुकीचं टाकून आणि ते पण अशा महात्म्याच्या जयंतीच्या दिवशी याचा आम्ही निषेध करतो आणि ठाणे शहर युवा मोर्चानी ही रॅली थांबवण्यात आलेली आहे आणि हे इकडून आम्ही जाऊ देणार. ओके, सूरज आपल्यासोबत आहे. सूरज, काय सांगशील या सगळ्या संपूर्ण प्रकाराबद्दल? मला वाटतं ठाण्यामध्ये त्याच्यावर लिहिलंय, ठाणेच फर्स्ट असं सगळं लिहिलेलं आहे, ठाण्यामध्ये पहिल्यांदाच निघालेली. काय सांगशील? आज पहिल्यांदाच आपण हे सगळं ठाण्यामध्ये पहिल्यांदा बघतो. आज ठाण्याची संस्कृती ही आपण पूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये आपण बघत आलेलो आहे. आणि आज हे सगळ्यात दुर्दैव गोष्ट आज मला ही अशी वाटते की आज आपण ठाण्यात गेली 15 दिवस झाले असे राजमाता अहिल्यादेवी यांचा होळकरांची जयंती साजरी करतोय आणि कोणत्या निमित्ताने यांना परमिशनचा आमचा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही द्या त्यांना. एका प्रिमायसेसमध्ये त्यांच्या एका 4 भिंतीच्या आतमध्ये द्या त्यांचे कार्यक्रम बाबा. जसं समर्थींनी सांगितल्या पद्धतीने की जसं आपण सिगरेट आणि याला तर बंदी करतो, दारू यांच्यासाठी सगळ्यासाठी बंदी करतो, तर हे सगळं वल्गर जो प्रकार चालला. आम्ही काही आपल्या प्रेस माध्यमांच्याच याच्यातून आम्हाला कळायला गेलं की लहान मुलं तिथं आम्हाला विचारायला पाच पकडे गेलं, दादा हे काय? प्रेसवाल्याला विचारलं गेलं, दादा हे काय, की ही मुलं अशी का दिसतात आणि हे काय करतात, दोघांचं काय चाललं? लहान लहान पोरं. अरे ही संस्कृती ठाण्याची नाही आहे. ठाण्याची संस्कृती जपण्याचा काम होती सगळं. तुम्हाला जर त्याचा पद्धतीने कार्यक्रम करायचे तर एखादा हॉल घ्या, चांगला हॉल घेऊन, बँकेट हॉल घेऊन तुम्ही तिथं काही कार्यक्रम असेल तर तुमचं निवेदन करायचे असेल तर आतमध्ये करा. ओके, आपण इथे पाहिलं तर भाजप युवा मोर्चाच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी ही जी रॅली जी आहे ती रॅली इथे थांबवलेली आहे. तिकडे जावं लागेल. वेगळं असल्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर ही रॅली जी आहे ती आता या भाजपच्या या कार्यकर्त्यांनी जी आहे ती इथे थांबवलेली आहे. पोलिसांनी देखील या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरफेअर केलेला आहे, हस्तक्षेप केलेला आहे आणि फायनली ही रॅली जी आहे ती आता इथे थांबवण्यात आलेली आहे. No, and Christina, and the boss is Christina. Thank you so much to Thane City, Thane. Please अभी यहाँ से सब लोग प्लीज डिस्टेंस हो जाए, कहीं पे भी गर्दी करके खड़े मत रहना प्लीज. And if anyone talks to you, with a smile just say I want to talk to you और अभी निकल जाओ, ठीक है? कोई भी इशू में कहीं भी पड़ना नहीं. Just take care of yourself and see you all at the सबके घर पे नहीं पता होता है, सबकी प्राइवेसी होती है, कंटेंट लेके फोटोग्राफ पीछे और अपलोड कीजिए. थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस. Once again for the organizers. Let's clap loud for the organizers के लिए. बस अरे हम नहीं देंगे, इसका परमिशन ही नहीं है मुझे. धन्यवाद, शुक्रिया. थैंक यू सो मच. द प्राइड इज ऑफिशियली ओवर. See you guys at this part or some other event. Thank you. Pride is over, guys. Please respect. Volunteers, please help the area, please. Volunteers. Thank you, everyone. See you at the party tonight. Guys, if you guys are thirsty and need some water, we have some water over here. Volunteers can help you get some water. Please take water bottles for yourself, guys. Please get some water bottles for yourself. Volunteers, please help them with the bottle. आणि आता ही जी रॅली आहे, जे ऑर्गनायझर्स होते त्या ऑर्गनायझर्सने ही रॅली जी आहे ती थांबवलेली आहे. आणि तर तुम्ही आपण पाहिलं तर ठाणेच प्राईड 2025 ही रॅली जी आहे आयोजित करण्यात आलेली होती आणि अखेर तलाव पाळीला ही रॅली जी आहे ती आता संपवण्यात आलेली आहे.
टर्न करू तिकडे टर्न हां कार्यक्रमाच्या रूपाने आजच्या तुम्ही इथे पाहता की हे भाजपच्या युवा मोर्चाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी इथे रस्त्यावरच उभे आहेत आणि ही रॅली जी आहे ही ऑर्गनायझर्सने आता थांबवलेली आहेत आणि ते परत आहेत सगळेजण. ही रॅली जी आहे ती आता थांबवण्यात आलेली आहे. पोलिसांनी देखील याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे आणि भाजपचे युवा मोर्चाचे कार्य आणि ही रॅली जी आहे ती इथे थांबवण्यात आलेली आहे. तलावपाळी इथे ही रॅली जी आहे आता थांबवण्यात आलेली आहे, संपवण्यात आलेली आहे. पोलिसांनी देखील यामध्ये हस्तक्षेप केला होता आणि आता हे जे सगळेजण या रॅलीमध्ये सहभागी झालेले ते आपापल्या ठिकाणी परत एकदा परतताना आपल्याला सगळेजण दिसत आहेत. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.